किरीट सोमय्या यांनी सुरू केलेले बनावट जन्म दाखला प्रकरणामध्ये मोठ्या घडामोडी आतापर्यंत दिसून आली। त्याची व्याप्ती देखील वाढलेली दिसली। आधी ATS NIA आता थेट ईडीने देखील त्यांच्या आरोपींवरती कारवायाच्या आणि त्यांच्यावरती चाचपणी करायला सुरुवात केली। त्या पार्श्वभूमीवरती याची व्याप्ती वाढत असतानाच त्याची पुढची परिणती काय असणार आहे, पुढची परिस्थिती काय असणार आहे आणि नेमकी आताची स्टेटस काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत विशेष सरकारी वकील जे SITचं प्रकरण हाताळत आहेत त्यांच्याशी बातचीत करत शिशिरदादा हिरे आहेत। साहेब नमस्कार, नेमकं काय आताची परिस्थिती आहे, SIT प्रकरणात काय स्टेटस आहे? मुळातच हा जो बनावट जन्मदाखल्यांचा जर प्रकरण आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की देशांतर्गत जे काही शत्रू आहेत तर ह्या देशांतर्गत शत्रूंच्या विरुद्ध पुकारलेलं हे त्या अर्थानं युद्ध आहे। म्हणजे आज पहाटे आपल्या देशानं पाकिस्तानवरती हल्ला केला, पण आपले जे देशातले जे काही शत्रू आहेत त्या शत्रूंच्या ज्या काही विघातक अशा सगळे कृत्य चालतात त्या विघातक अशा कृत्यांवरती एक मोठ्या प्रमाणात प्रतिबंध घालण्यासाठी ह्या SITची निर्मिती झाली असं मला म्हणावंसं वाटतं। कारण ह्या SITच्या संपूर्ण तपासात किंवा SITच्या अभ्यासात अनेक डोळे विस्फरून टाकणाऱ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्याच्यात असं दिसतंय की मालेगाव शहरातून जवळपास 5,000पेक्षा जास्त बोगस जन्माचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत। या बोगस जन्म प्रमाणपत्रांचा आणि त्यावरती दिलेल्या पत्त्यांचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो आहोत, ज्याच्यात लाभार्थींचा आपण अभ्यास करतोय, त्यावेळेस असं लक्षात आलेलं आहे की साधारणतः 176 असे लाभार्थी आहेत की ज्यांचा पत्ता कुठेही आढळून येत नाहीये। काही वेळा असं लक्षात येतंय की ह्या 176 लाभार्थींमध्ये साधारणतः 58 लाभार्थी असे आहेत की ज्यांच्यावरती नोटिसांची बजावणी झाली। म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून SITनं या लाभार्थींना नोटिसेस दिल्या होत्या की आपण आपलं म्हणणं आमच्या पुढे येऊन मांडा। तर असे 58 असे लाभार्थी आहेत की ज्यांना नोटीस दिल्यानंतर देखील ते SITच्या समोर आलेले नाही आहेत। मालेगाव शहरात साधारणतः 54 असे लाभार्थी आहेत की जे शोधून सुद्धा सापडत नाही आहेत। 13 लाभार्थी असे आहेत की ज्यांचे पत्ते पूर्णपणे अपूर्ण आहेत। नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील साधारणतः 45 लोकांनी मालेगाव शहरातल्या अनागोंदीचा, मालेगाव महानगरपालिकेतल्या आणि न्याय यंत्रणेतल्या ह्या सगळ्या गोड बंगालाचा, गडबड गोंधळाचा फायदा घेऊन साधारणतः 45 लोकांनी बोगस जन्माचे दाखले मिळवलेले आहेत। जन्माचा दाखला जर मिळवायचा असला, म्हणजे खरा खोटा काही असला, तर त्याला एक अनुपलब्धता प्रमाणपत्र मालेगाव महानगरपालिकेकडून घ्यावं लागतं। तर साधारणतः मालेगाव महानगरपालिकेने ह्या 3 वर्षाच्या कालावधीत जवळपास 1863 अनुपलब्धता प्रमाणपत्र दिलेले आहेत। ह्या अनुपलब्धता प्रमाणपत्राच्या आधारावरतीच न्याय यंत्रणेला किंवा रेव्हेन्यूच्या यंत्रणेला म्हणजे तहसीलदार यंत्रणेला स्वतःकडील जन्म नोंद करण्याच्या संदर्भातला आदेश देता येतो। म्हणजे साधारणतः अर्थ असा आहे की जर 1863 अनुपलब्धता प्रमाणपत्र दिले गेले तर तेवढेच जन्माचे आदेश यायला हवे होते, पण ह्या यंत्रणेकडून साधारणतः 3460 जन्माचे आदेश काढण्यात आलेले आहेत। म्हणजे मुळातच ज्याला अनुपलब्धता प्रमाणपत्र नाहीये किंवा असं अनुपलब्धता प्रमाणपत्र दिलेलंच नाहीये अशाही जागेवरती जवळपास 1460 जन्म नोंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जवळपास 2 गुन्हे आपल्या म्हणण्यानुसार दाखल झालेत आणि त्या पार्श्वभूमीवरती 40 पेक्षा जास्त लोकांना आरोपी करण्यात आले। याच्यात निष्पन्न बांगलादेशी असल्याचे की रोहिंग्या असल्याचं निष्पन्न होणार का, नेमकं काय परिस्थिती आहे? नाही, निश्चितच या संदर्भातला पुढचा तपास चाललेला आहे, पण फार लांब जाण्याची आपल्याला गरज नाही। आपण आयशानगर पोलीस स्टेशन आणि पवारवाडी पोलीस स्टेशन हे जे मालेगाव शहरातले 2 पोलीस स्टेशन्स आहेत यांचे 2020च्या गुन्ह्यांकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर लक्षात येईल की ह्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये बांगलादेशी नागरिक सापडले होते ज्यांनी मालेगावातून पासपोर्ट पारपत्र मिळवलेलं होतं आणि हे पासपोर्ट आणि पारपत्र मिळवण्यासाठी त्यांनी मालेगावातल्या जन्माचा दाखला वापरलेला होता आणि तो जन्माचा दाखला त्यांना मिळावा यासाठी मालेगाव महानगरपालिकेतून बनावट असे अनुपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलं गेलं होतं, ज्यांचा जन्मच इथे नाही अशाही लोकांना दिलं गेलेलं होतं। यावरून आपल्याला असं लक्षात येईल की अंतर्गत शत्रू अनेक आहेत आणि आता आपल्याला अंतर्गत शत्रूंच्या विरुद्ध लढाई उघडण्याची वेळ आली आहे। जे 40-42 आरोपी आपण म्हणालात त्यांच्या संदर्भात अतिशय कडक अशी तपास चाललेला आहे। भ्रष्टाचार निर्मूलन, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा देखील आम्ही ह्या केसमध्ये वापर करतो आहोत। मालेगाव सत्र न्यायालयाने यातल्या सगळ्या लाभार्थींचेच काय अधिकाऱ्यांचे देखील जामीन अर्ज फेटाळून लावलेले आहेत। आपण म्हटल्याप्रमाणे महसूल आणि महापालिका प्रशासन दाखले देण्याचं काम करत असतं, त्याचप्रमाणे जिल्ह्यात राज्यभरात देखील याची व्याप्ती वाढलेली आणि याच्यात कुठेतरी काही मोठ्या प्रमाणावरती दाखले न्यायालयामार्फत देण्यात आलेले आहेत। मग त्या बाबतीत कशी आपली चौकशी चालणार? निश्चितच ह्याही गोष्टी आमच्या कानावर येत आहेत की न्यायालयीन यंत्रणेमार्फत म्हणजे ज्याला आपण ज्युडिशियल सिस्टीम म्हणतो यांच्या मार्फत देखील असे जन्माचे दाखले देण्यात आलेले आहेत।
हा देखील निश्चित अभ्यासाचा विषय होणार आहे की त्यांच्याकडनं जे काही दाखले मिळवले गेलेले तर त्याच्यातले अनुपलब्धता प्रमाणपत्र खरे होते किंवा खोटे होते, तिथं योग्य पद्धतीनं प्रोसिजर अडॉप्ट केली गेली आहे किंवा नाही आहे, याचा देखील आता अभ्यास करायची वेळ आली आणि मला खात्री आहे की हा अभ्यास येणाऱ्या दिवसांमध्ये केला जाईल. धन्यवाद. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणामध्ये बनावट दाखला जन्म प्रकरणामध्ये नक्कीच मुळापर्यंत पोहोचण्याचा निर्धार ॲडव्होकेट शिशिर दादा हिरे यांनी केलेला आहे. मनोहर शेवाळे, मराठी, मालेगाव.